साईनाथ मल्टीस्टेट देईल सोने खरेदीसाठी सोन्याच्या किमतीच्या 75% कर्ज, तेही 5 वर्ष मुदतीने। साईनाथ मल्टीस्टेट, फोन 8349 50 51 20। गांधी मैदानाच्या दुरावस्थेस महापालिका प्रशासन जबाबदार, रवी किरण इंगवले। गांधी मैदानाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। मात्र या मैदानाची दुरावस्था झाल्याने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांनी गांधी मैदानाची पाहणी करत सरकारवर जोरदार टीका केली। याआधी मिळालेल्या थोड्याफार निधीमध्ये मैदानावर पावसाचे पाणी साचू नये म्हणून चॅनल बांधणी, रेलिंग बसवणे आणि प्रवेशद्वाराचं सुशोभीकरण करण्यात आलं। मात्र त्यानंतर राज्य शासनाने मंजूर केलेला निधी अजूनही न मिळाल्याचा आरोप इंगवले यांनी केला। याबाबत बोलताना महानगरपालिकेचे उपशहर अभियंता महादेव फुलारी म्हणाले, या चॅनलला डायव्हर्शन करण्यासाठी आपण बाहेरून चॅनल एक काढलेला आहे। त्या चॅनलचं काम सध्या सुरू आहे, परंतु शासनाचा तो बजेट जो आहे तो 5 कोटीचं मंजूर झालेला आहे। त्याच्यातून 1 कोटी आता शासनाकडून आपल्याला प्राप्त झालेले आहेत। 4 कोटी अद्याप अजून यायचे आहेत शासनाकडून, ते काम सुरूच आहे। आणि ह्या ठिकाणी जो चॅनल ह्यापूर्वी पण एकदा असंच चोकअप झालेला होता, त्याचं चोकअप काढण्यात आलेलं होतं। पुनश्च परत असंच चोकअप चॅनल झालेलं आहे। त्याचं पण आमच्या आरोग्य विभाग आणि मुख्य आपले स्वच्छता विभाग यांच्या मार्फत ही चॅनलचं चोकअप काढण्याचं, तसंच आमच्या पौड विभागामार्फत काढण्याचं काम करण्यात आलेलं आहे। आता कार्यान्वित झालेलं आहे चॅनल। या ठिकाणी पॅरलल चॅनल करण्याचं आमचं नियोजन आहे। सध्याचे लोकप्रतिनिधी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असून अपयश लपवण्यासाठी इतरांवर खोडसाळपणा केल्याचा आरोप शिवसेनेचे शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांनी केला। आता ज्यांनी आपलं मत व्यक्त केले ते महानगरपालिकेचे एक जबाबदार अधिकारी होते, त्यांचं नाव फुलारी। ते सांगताना चाचपडत होते, महाराष्ट्र राज्य शासनाकडून 5 कोटी रुपये निधी मंजूर झाला, 1 कोटी रुपये निधी मंजूर होऊन खाली आला, अजूनही 4 कोटी रुपये राज्य शासनानं न दिल्यामुळे गांधी मैदानाची ही दुरावस्था आहे। ही ऍक्च्युली आजची वस्तुस्थिती। आता दुसरा महत्वाचा मुद्दा, स्थानिक लोकप्रतिनिधींनी असं मत व्यक्त केलं होतं की इथं कोणतरी विघ्न संतुष्टी माणसं काहीतरी करतात। तर माझं असं म्हणणं आहे राज्य शासनाला, पोलीस प्रशासनाला आणि या स्थानिक लोकप्रतिनिधींना की जर असं खरोखर कोण करत असतील तर शासकीय कामात अडथळा या नावाखाली 353 कलमाखाली ते जे कोण आहेत त्यांना अरेस्ट करावं। आणि गांधी मैदानात हा जो खोडसाळपणा सुरू आहे यामुळे क्रीडाप्रेमींचं नुकसान होतं, खेळाडूंचं नुकसान होतं। गांधी मैदानात दिवस आणि रात्र आणि संध्याकाळ मिळून शेकडो क्रीडाप्रेमी आणि खेळाडू येत असतात। आज गांधी मैदानाच्या दुरावस्थेमुळे पुन्हा ही परिस्थिती निर्माण झाली। याच्या अगोदर मी या प्रभागाचा नगरसेवक या नात्यानं काम करताना कित्येक वेळा असे प्रसंग घडले, पण असा प्रसंग आज तागायत कधी घडत नव्हता। मत आणि मतांतर होत राहिले त्यावेळी पब्लिकला किंवा जनतेला असं वाटायचं की काम कोण करत नाही, पण आज लोकप्रतिनिधी याला जबाबदार आहेत, महानगरपालिका जबाबदार आहे। नगरसेवक आम्ही होतो, पण 2.5 वर्ष झाली महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाही। याला कोल्हापूर महानगरपालिकेचं प्रशासन पूर्णपणे जबाबदार आहे। आणि ज्या लोकप्रतिनिधींनी खोट्या वल्गना केलेल्या आहेत, खोट्या 5 कोटी रुपये आणले, 15 कोटी रुपये मंजूर, 10 कोटी रुपये मंजूर, या सगळ्या वल्गना निघालेल्या आहेत। गेल्या 1.5 वर्षामध्ये फक्त 1 कोटी रुपये निधी गांधी मैदानाला प्राप्त झाला। पुढचा निधी न आल्यामुळे हा कॉन्ट्रॅक्टर अगदी लिटरली काम टाकून पळून गेलेला आहे। हेच सत्य जनतेनं जाणून घ्यावं। यावेळी महापालिका उपायुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सचिन चव्हाण, उत्तम कोराणे यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर।